हॅलो. हॅलो काकू. हा विनायक. हा विनायक बोलतो. काय म्हणतोय? काय नाही, आज आठवण आली म्हणून फोन केला. हा बऱ्याच दिवसांनी केलं. जरा राहिलं ग. पुण्यात थंडी काय आहे? होय ग, चांगलीच पडते. गेले 2-3 पडतेय. दिवस तर छानच पडते म्हणजे थंडी. तब्येत वगैरे बरी आहे? हो तब्येत छान आहे. दोघांची? दोघांची तब्येत. बरं देते काकांना. हा दे. हॅलो. हॅलो काका. हा काय म्हणताय? काय नाही म्हटलं, बरेच दिवस फोन केला नव्हता म्हणून आज केला फोन. नाही बरं झालं आठवण दिली. डोंबिवलीला काय थंडी आहे का? आहे म्हणजे आम्ही याला थंडी म्हणतो जे आहे त्याला. तुमचं 14 वगैरे असतं, आमचं 20 असतं. पण आम्ही म्हणतो थंडी, कारण 22 नाहीये म्हणून. हो. बाकी काय म्हणजे पुण्याला आहे ना? हो पुण्यालाच आहे आता. हा आता पुण्याला थंडी पण आहे ना? हो आहे ना रे. पुण्यात थंडी चांगलीच आहे, म्हणजे चांगली म्हणजे बरी आहे, आम्हाला पाहिजे तशी पडते सध्या. हा तर उन्हाळ्यापेक्षा बरं थंडी असं वाटतंय. थंडी चांगली आहे ऍक्च्युअल मध्ये. आता आपल्या ओकांचा जो मुलगा आहे संजू, त्याच्या मुलाचं आता लग्न आहे पुढच्या 18 तारखेला, 18 अरे डिसेंबर. मला आधी पत्रिका आली त्याची. आली ना, मी जाणार आहे. हा आणि सुनीत मंगल वगैरे त्यांचाही विचार चाललाय, जमला तरी यायचं म्हणून लग्नाला सगळ्यांनी. म्हणजे जरा सोलापूरला एकत्र राहणं पण होतंय. हो असं सध्या चालू आहे. हा बाकी हा बोल. त्याला पत्ता कसा माझा त्यांना कळालं कोणाचं, पण तो जुना. होय तिकडे गेलं का? हा तिकडे गेलं का पत्र तुझं? हा तिकडे गेलं सर. होय का? मला विचारलं नाही पण त्यांनी. मला वाटलं त्यांच्याकडे मग असेल पत्ता ऍक्च्युअल मध्ये. असेल खरं जुना कुठला तरी असेल. हो नाही, तू ते मागे ग्रीटिंग वगैरे पाठवलं असशील ना, त्याचा काहीतरी बॅक रेफरन्स असेल त्यांच्याकडे. बाकी फिरायला वगैरे जातोयस का? फिरतो, इथल्या इथं फिरतो. डोंबिवली गणपतीला जातोस की नाही? का नाही एवढं? गणपतीला आता नाही, ते ब्रिज आहे रे, ब्रिजवर भयंकर गर्दी असते. ब्रिज क्रॉस करावा लागतो तुला? हा ब्रिज क्रॉस करावा अरे लागतो. आम्ही पश्चिमेला आणि ते पूर्वेला आहे ना. असं आहे. आणि आता काय होतं माहितीये का, चालणं हळू झाल्यामुळे लोक गडबडीत असतात सारखे. ते त्यांना ते बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे. कामाला जायची गडबड रे. कामाला एरवी गडबडच असते सगळ्यांची. होय बरोबर. त्यामुळे ते त्यांना अडथळा येतो, मग ते धक्के मारतात. मी इथल्या इथं फिरतो. इथं पण आहे काय गणपतीचं देऊळ. बर. गणपतीचं आहे, सगळं आहे. बर. ते इथल्या इथं फिरायचं त्यातल्या त्यात. तुझी काय म्हणजे तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? होय नाही उत्तम आहे ना रे. उत्तम आहे ना, उत्तमच राहून दे. तुमचा आशीर्वाद असल्यावर काय. नाही आमच्या आशीर्वाद का? मला चालता येत नाही ना, आम्ही कसला आशीर्वाद देणार. नाही ना, मध्ये अरे पुलंचं हे लागत होते कार्यक्रम, तेव्हा फार तुझी आठवण येत होती. हो. मध्ये ते हे होतं ना, पुलंच्या वरती एक हेच ठेवलेला होता कार्यक्रम, तेव्हा छान सगळं दाखवलं. आणि आता याच्यामुळे काय झालंय, नेटमुळे वाऱ्यावरची वरात वगैरे ते ऍक्च्युअल पुलंचं बघता येतं आपल्याला. हो. ते आता चांगलं म्हणजे त्यावेळेचं रेकॉर्डिंग सगळं अवेलेबल झालंय. त्यामुळे मग ते पण बघता येतं नेटवरनं, इंटरनेटवरनं. ते 40-50 वर्षापूर्वी त्याचं फार हे होतं. होय नाही अजूनही आहेच रे ते. याला काय तोड अजून आलीच नाहीये खरं तुला सांगायचं. त्याला दुसरं रिप्लेसमेंट काही आलीच नाही. ते तिथंच हे झालं ऍक्च्युअल मध्ये. मराठी इतकं ते त्यांचं स्ट्रॉंग होतं. वाऱ्यावरची वरात तू करायचंस की स्वतः? हो. तेव्हा ते लोकांना वेड्यात काढलं होतं मला. कसली वरात म्हणलं आणि कसली चाळ म्हणायची. त्याने अरे रिस्ट्रिक्टेड कार्यक्रम केले ना बॉम्बे आणि पुणे. मी तुला सांगतो, मी तुला म्हणून सांगतो. 64 साली बॉम्बेत, तुझा विश्वास बसणार नाही, नाटकाचं एअर कंडिशन एकच थिएटर होतं. बरोबर. बिर्ला मातोश्री सभागृह म्हणजे लिबर्टी टॉकीजच्या तिथं एकच. आणि त्यांना ते एअर कंडिशन लागायचं, कारण एकट्याने सगळं बोलायचं 2.5 तास. बरोबर आहे. ते टेबलावर एक तांबे आणि भांडं ठेवलेलं असायचं, मध्येच पाणी प्यायचे. आणि ते बिर्ला मातोश्रीवर जावं लागायचं सगळ्यांना. आता म्हणजे खेडोपाडी पण झालेली आहे सगळी एअर कंडिशन. पण अशी परिस्थिती होती तेव्हा. नाही आणि अजून काय माहिती का, तेव्हा अनेक एक वैशिष्ट्य सांगतो. बोल. ती त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट यायची ना, 3 दिवस आधी यायची.
ती एकच ती तिसऱ्या दिवशी आधी आली की ती लगेच तिकीट विक्री सुरू झाली की सगळं म्हणजे एका याच्यातच दमात सगळे संपायचे. आणि त्याचं ब्लॅक मार्केट नव्हतं आणि घेणारे 2, 3, 5, 7 ही तिकीट तेव्हा हे होती. होय का? 2, 3, 5 आणि 7. तर घेणारा 2चे घ्यायचे, 5चे घ्यायचे आणि 7चे पण घ्यायचे. म्हणजे सगळ्या तयारीनिशी जायचे आणि संपायची ती. आणि पिनड्रॉप सायलेन्स. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री, डॉक्टर्स, वकील, इतके मोठमोठे लोक यायची तिथं. बरोबर आहे. फार मस्त होतं ते वातावरण. नाही आता आम्ही इंटरनेटवरनं माहिती घेतो ना त्यांची, त्यात त्यांनी काय दिलं ऍक्च्युअल मध्ये की त्यांचं हे होतं म्हणजे सुनीताबाईंचं मुद्दामून असं होतं की 50च प्रयोग करायचे आणि एका माणसाला 4 तिकिटाच्यावर तिकीटच द्यायचे नाही. ते अगदी स्ट्रिक्ट होतं. त्यांना नवीन सुचावं म्हणून पु ल देशपांडेना. त्यासाठी मग त्यांचं हे होतं ऍक्च्युअल चांगलं चाललेलं होतं. त्यामुळे ते नवीन बटाट्याची चाळ आणि हे त्यांना सुचलं ना ऍक्च्युअल मध्ये. बटाट्याची चाळ ते वाऱ्यावरची वरात. होय होय. रसिक पण तेव्हा रेकॉर्डिंग केलेलं आहे ते बरं आहे बाबा. आता ते बघायला तरी मिळत आहे आम्हाला. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का, हा सगळा जो पैसा जमला त्यांचा तो त्यांनी सत्पात्री दान केला चांगल्या संस्था. 80 लाख त्यांनी तेव्हा. होय होय होय. म्हणजे इट इज नॉट ए जोक. भयंकर जोक आहे तो. नाही ते सगळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी गुण होते रे. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे मी तुम्हाला देतोय पण तुम्ही कुठे त्याचा गाजावाजा करायचा नाही, मी पण करणार नाही. हो बरोबर आहे. नंतर शेवटी ते म्हणजे ते गेल्यानंतर सुनीताबाईंनी सांगितलं आम्ही असं असं केलं वगैरे वगैरे. भयंकर चांगले होते. बाकी मग आता तुझा दिनक्रम काय असतो साधारणतः? काय सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि इथल्या इथं फिरायचं, बसायचं, पेपर वाचायचा. बर. आणि पेपर मधल्या बातम्या काय कालच्या बातम्या बऱ्या म्हणायची वेळ येते. सिरियल बघतोस की नाही संध्याकाळी कुठल्या? नाही एवढं नाही बघत मी आता. बर. काय आता डोळे पण हे झाले. तेच म्हणणार होतो. म्हणजे थोडं हे होतं. आणि सगळं आता म्हणजे उतरणीला लागलेलं आहे. हो नाही बरोबर आहे. 80 वर्ष आहे ना आता. 80 चालू आहे तुझं आता? हो. अरे वा. काहीतरी करायला पाहिजे आता 80 पूर्ण होताना. सहस्त्रचंद्र दर्शन वगैरे. नाही काही नाही तसलं काही करायचं नाही. का रे भीती वाटते काय? नाही भीती नाही वाटत. मग पण आता कसलं म्हणजे काहीतरी काही कर्तबगारी कर्तृत्व पाहिजे. नाही रे उभेच आला दिवस लोटत असलेल्यांचं काय आठ. नाही आमच्या दृष्टीने कर्तृत्वानं तेच बाबा तू. नाही काही नाही काय करतो. तुला हा भेटतो का रे प्रभाकर भट वगैरे का? कधी भेट होतच नाही. नाही ते पलीकडे आहेत. आणि त्याचंही थोडं चालायचं असा म्हणजे त्यांनाही थोडस. मी पलीकडे जात नाही ते इकडे येत नाही. एकदा भेटले होते मध्ये. कसं काय म्हणले ठीक आहे म्हटलं. बर. बाकी मग काकूचं रुटीन चालू असतं म्हण की? काके सगळं रुटीन चालू असतं. तेच म्हटलं बरेच दिवस मला अरे फोन का. मी दिवाळीत मंगलकडे गेलो होतो भाऊबीजेला. असं का? ते मंगलकडे काय झालंय आता सासूबाई तिच्याकडे आहेत सध्या. अच्छा. ते त्यांच्या शास्त्राप्रमाणे भाऊबीजेला एक भाऊ यायला पाहिजे. मग मी म्हटलं मी येतो तुझ्याकडे. मग मी आणि कल्याणी आम्ही दोघंही 2 दिवस जाऊन राहिलो तिच्याकडे. अच्छा. तिला बरं वाटलं? हो छान वाटलं. आता तिने पण आता एक फ्लॅट बुक केलाय. आतापर्यंत ती भाड्याच्या घरातच राहते. अच्छा. ते आता गावामध्ये एक फ्लॅट बुक केलाय. तो आता एका वर्षात साधारणतः मिळेल. अच्छा. पण तिचाही जॉब चांगला चालू आहे. अजून पीएचडीचं काही काम होत नाहीये तिचं. म्हणजे ते सगळं झालंय सबमिट करून. पण अजून थोडस काहीतरी पेंडिंग चाललाय विषय. ते झालं म्हणजे मग जरासं अजून तिला एक ग्रेड वरती होईल असं वाटतंय. पण चांगलं चाललंय. सुनीत पण आता 4 महिने ऑस्ट्रेलियामध्ये होती मंदारकडे. असं का? होय नातीला सांभाळायला. मंदारला हे झाली आहे ना मुलगी. असं का? छान मुलगी आहे. मैत्रेयी नाव आहे तिचं. तर मग तिच्या बरोबर राहायला म्हणून गेली होती. आत्ताच आली आहे. दिवाळीच्या वेळेला आली परत. अच्छा. त्यामुळे तिलाही जरा ऑस्ट्रेलियाचा दौरा घडलाय सगळा. प्राजक्ता पण प्रतीपची मुलगी ती पण येणार आहे आता डिसेंबर मध्ये. ते क्रिसमसची सुट्टी असते ना. आणि तिचं हे असेल ना 18 जानेवारीला तिचा लग्नाचा वाढदिवस. होय त्यासाठी येणार आहे. 1 महिना काहीतरी डिसेंबर किंवा जानेवारी. हो नाही बरोबर आहे. मी कार्ड पाठवलं तिला.
पाठवलंयस का? पाठवलंय म्हणजे अॅनिव्हर्सरी. ती आणि तिचे मिस्टर दोघंही आता स्वीडन मध्येच असतात. स्वीडनला आहेत का ते? हा, आता स्वीडनला आहेत ऍक्च्युअल मध्ये. तर ते आता पोस्ट डॉक्टरेट करते ना ती. तर ती पण आता येणार आहे मुंबईमध्ये. ते 1 महिना राहणार आहेत मुंबईमध्ये आणि परत जाणार आहेत त्याच्यानंतर. नाण्याचं चाललंय सगळं व्यवस्थित. नाण्याचं कामही चालू झालंय. कोणाचं? नारायणचं. तो कुठे असतो? कलकत्ता. कलकत्त्याला असतो ना? आणि मुलगी 12वीला आहे आता, त्यामुळे अभ्यास चालू आहे. हो. 12वी कॉमर्स आहे, पण तरी भरपूर अभ्यास असतो आजकाल सगळ्या साईडला. आणि काय हल्ली इतकी कॉम्पिटिशन आहे, कुठलंही काही घेतलं भयंकर कॉम्पिटिशन आहे. होय रे. कॉम्पिटिशन फार आहे आपल्या. बरोबर. आमच्या लहानपणी नव्हतं ते. नाही नव्हतं. खूप. आणि मुलांचे आमच्याकडे क्लासला मुलं येतात, बघतो आम्ही, अभ्यास इतका असतोय त्यांना. हल्ली 95% म्हटलं की नाक मुरडतात, म्हणजे कमी, नापास झाल्यासारखं. होय रे, फार अवघड झालंय. कारण 97-98लाच ऍडमिशन बंद होतात सगळ्या. पण मी तुला सांगू का, आता आम्ही क्लास घेतो म्हणून, पण मुलांची कपॅसिटी पण वाढली आहे रे. आपण शिकवायला लागलो ना की आपल्याला अचंबित होतो. सगळं ते धडाधड पाठच असतं जरा. म्हणजे त्यांची ती कपॅसिटी पण वाढली आहे ब्रेनची, खरं सांगायचं गेलं तर. आपल्याला वाटतं त्यांना आता ओव्हरलोड होतोय का, ओव्हरलोड होतं थोडंसं, पण तरी त्यांची कपॅसिटी पण वाढली आहे आता. बरोबर आहे ते. बाकी सगळं ठीक? मी एक मागे पत्र पाठवलं होतं. कधी रे मागं? म्हणजे ते काहीतरी कार्यक्रम होता ना तुमच्याकडे, ते सगळे आले होते तेव्हा. म्हणजे आता हेच की रे आपला जुलै महिन्यातलं म्हणतोयस का? वहिनींचं काहीतरी होतं ते. हा, वर्षश्राद्ध रे. वर्षश्राद्धाच्या वेळेचं म्हणतोयस का? जुलै महिन्यातल्या? बर. ते पत्र मिळालं का तुम्हाला? पत्र मला तरी काय मिळालं वाटत नाही. तर लगेच तुला मी हे दिलं असतं उत्तर त्याचं. मी फार म्हणजे यांनी पाठवलं होतं खरं. होय का? नाही रे, पण मला मिळालं की मी लगेच तुला तिसऱ्या दिवशी फोन करतोच. उलट आमची चर्चा झाली. मी म्हटलं आता काका काही येऊ शकत नाही, म्हणजे येऊ शकत नाही म्हणूनच पत्र पाठवलेलं. नाही रे, नाही मिळालं. मला मिळालं असं मी लगेच तुला पोच दिलीच असते 2-4 दिवसात. फार चांगलं लिहिलं होतं माझ्या दृष्टीने. होय का? अतिशय चांगलं लिहिलं होतं. आमच्या इथे काय झालंय जरा भानगड की आमचा पोस्टमन जरा बदललाय, खरं सांगायचं गेलं तर 8-10 महिन्यापासून. अच्छा. आणि हे म्हणजे कुठल्याही पेटीत काही टाकणारे आता आलाय, सध्याचा ग्रस्त आलाय तो 7-8 महिने. तरी पण मला शक्यतो मिळतं, कारण का मी आता इथं 24 वर्ष राहतोय, खरं सांगायचं गेलं तर. म्हणजे माझं नाव असलं ना एकदा, तिथे कुठेही गेलं या एरियात तरी येतच ते पत्र बरोबर. पण आलं नाही. मी आला असं तुला लगेचच त्याची हे दिली असते. नाही पण ते मी इतकं म्हणजे पत्र चांगलं लिहिलं होतं खरं. बर. सगळ्यांचं लिहिलेलं होतं ते. होय का? मंगी, नारायण, प्रतीक. बर. म्हणजे कसं लिहिलं होतं की जसे आम्ही काडाळीचाळीत राहतोय. आणि आम्ही 5 जणच आहोत. होय. आणि त्याच्यात एक वाक्य होतं. बर. म्हणजे ते वाक्यावरनं तुला कळेल सगळ्यांचं. आपली पटी तेव्हा जगप्रवेशाचा सुमुहूर्त तिच्या जगा वेगळ्या याच्यात धोंड होत होती, पंचांगात हुडकत होती. म्हणजे तेव्हा ती नव्हती ना. होय, बरोबर आहे. म्हणजे इतकं हे लिहिलं होतं ते. नंतर मंगीचं लिहिलं. मंगी मला मोठी झाल्यासारखीच वाटत नाही. वहिनींचं आपलं मागे मागे असायची. अरे नाही रे, मग ते नाही मिळालं. नाही फार आमचं मिळालं नाही कोणास मला इतकं हे वाटतं, आता फील होत आहे. नाही, मला तू एक लक्षात ठेव, मला जर काही मिळालं की मी 3 दिवसात फोन करतोच नाही. नाही ते झालं. पण मी इतके दिवस गृहीत धरून चालवतो की ते मिळालं म्हणून. नाही, मला मिळालं असतं की मी लगेच त्याचं हे देतोच. म्हणजे काही त्याचा प्रश्नच नाही ऍक्च्युअली. अच्छा. बाकी लिखाण वगैरे चालू आहे काय आता? नाही आता काय लिखाण करायचं. ठीक आहे, मग चल. मग विजली की तू वाचत बसायचं. एवढंच आहे की चालतं बोलतं आहे तेवढं पुष्कळ आहे. नाही, चांगलं रे, परमेश्वराची कृपा आहे बाबा. नाही खरंच आहे. वर्षी जातोय जिने चढतो. आमचे 2 का 3-4 जे आहेत ते. नाही, चांगले. तू आणि काकूनी छान तब्येती मेंटेन ठेवल्या. काय माहिती का ते तसं केलं म्हणजे बरं असतं. होय होय होय. उठायचं लवकर, हे करायचं. नाही, बरं आहे रे, चांगलं आहे, काहीच प्रश्न नाही ऍक्च्युअली. तुम्ही सांभाळून राहा. हो, येस. हिचे
कल्याणीचे कशी आहे काय शाळा वगैरे आहे ना नाही, काय? क्लास असतात सकाळी 6:30 ते 10:30 क्लास असतात. बापरे. हा. पण मग दुपारी आता मोकळे. पण 5वी ते 5वी 6वी आणि 8वी असे 3 बॅचेस आहेत. 35 मुलं येतात आपल्याकडे. अच्छा अच्छा. पण छान, अत्यंत आनंददायी सगळं घडतं. म्हणजे अतिशय आनंद वाटतो त्या सगळं करण्यामध्ये. अच्छा अच्छा. मुलंही येतात, जरा आपल्याला चैतन्य राहतं त्यांना शिकवण्यात, आणि ते ग्रास्प करतात. आणि ऑफिस सारखं काही वातावरण नसतं रे. उणी काढत बसा आणि कोणीतरी बॉसच आहे. आणि जरा आपल्याला चांगलं शिकवता आलं आणि मुलांना चांगले मार्क पडले की बरं वाटतं, जरा छान वाटतं ऍक्च्युअल मध्ये. आणि आता खालचं घर पूर्ण आई हे झाल्यानंतर 2 खोल्यात क्लासेस ठेवले. सगळं घर स्वच्छ रिकामच केलंय. अच्छा. त्यामुळे मुलांना बसायला आता अडचण होत नाही. पूर्वी वरती घ्यायचो ना वरच्या घरात, मग ते थोडे हे व्हायचं. त्यामुळे आता एका वेळेला 14 मुलांची बॅच घेता येते. एका इयत्तेचीच एक बॅच असते. पण ते छान चाललेत क्लास सुद्धा ऍक्च्युअल मध्ये सध्या. बोल. सोलापूरला कोण असतं आपलं म्हणजे? सोलापूरला आपली जी 2 मुलं होती वरती राहत होती, देशपांडे आणि देशमुख नावाची 2 मुलं राहत होती. ती आता गणपती झाल्यावरती BE पास झाली. दोघांना नोकऱ्या लागल्यात. असं का? त्यामुळे आता शेवटचा हा 1 महिना घर पूर्ण बंद आहे. मी त्यांना ते मोकळं करायला गेलो होतो, कारण का त्यांचं 5 वर्षाचं सामान होतं आपल्याकडं. मग काय त्यांना ठेवायचंय, काय भंगारवाल्याला द्यायचंय, ते सगळं सॉर्टिंग करून ते दोघांनी 5 वर्ष फार छान सांभाळलंय घर आपलं. अच्छा. म्हणजे अगदी सगळंच, औदुंबराची पूजा करा, दुर्वा काढा, सगळं करायची ती मुलं. असं का? होय, फार करायची. किंवा मी त्यांना फोन केला की मी जायच्या आधी आपल्या खालच्या घराचं कुलूप उघडून झाडून घेऊन आपल्या त्या सुभद्राला बोलवून सगळं स्वच्छता करून. होय, फार चांगली मुलं होती, काय प्रश्नच नव्हता. BE झाले म्हणजे फार म्हणजे. हो, दोघंही BE कॉम्प्युटर झाली. दोघंही गेली बाहेर, आता नोकऱ्या लागल्या दोघांना. त्यामुळं 5 वर्ष तरी फार याच्यात गेली. म्हणजे त्या घराची काळजी अशी वाटायची नाही दोघं असल्यामुळं. म्हटलं आता मी जाणार आहे, आता लग्नाला म्हणून जाणार आहे ना सौरभच्या. त्याच्यानंतर तेच येत आहेत खूप फोन. पण आपण डोळ्यांनी मुलं बघितल्याशिवाय काही देण्यात अर्थ नाही रे. परत काही गडबड झाली तिथे दुसऱ्या कुठल्या मुलांना दिल्यावरती, म्हणून ते बघून त्याप्रमाणे करणार आहे ऍक्च्युअल मध्ये. हा, ते बरोबर आहे. पर्सनली हो, एक कळतं ते मग बोलणं. नाहीतर मग काय आहे आपलं ते सगळं बाकीचं व्यवस्थित असलेलेच मुलं बरी. आपण पैशासाठी तर कधी विचारच केला नाही. नाही, तो कधी विचारच केला नाही तुला खरं. केअरटेकर म्हणूनच ते राहिले. केअरटेकर. आणि त्यांना जरूर पाहिजे बाबा काहीतरी कारणाने त्यांच्या. आपण म्हणजे मी तुला अगदी खरं बोलायचं तर कित्येक मुलांना फुकट सुद्धा ठेवलेले आहे तसंच. बरोबर आहे. फक्त तुम्ही तिथे राहून शिका आणि चांगल्या आपल्या औदुंबराच्या सानिध्यात तुमची प्रगती होऊ दे, एवढाच आपला उद्देश आहे. बाकी काही नाही. बाकी ठीक ना. बोल. तुला सांगू का? बोल. आमच्या इथं देखील म्हणजे स्वयंपाकघराच्या बाहेरच्या खोलीत गेलं गॅलरीत की हाताला गेले इतक्या हातावर औदुंबराचं झाड आहे. हाताला बारीक बारीक औदुंबर धरले उंबर धरलेली आहेत. अगदी जवळ आहे. दत्त महाराजांचं वास्तव्य असतं रे तिथे. काय काळजी करायची कारण देखील म्हणजे त्याची ह्याची व्हायची की आपल्या सोलापूरला पण असंच. होय. हे झाड असं लहान मोठं झालेलं मी बघितलेलं आहे. आता मोठा वृक्ष झालाय. ठीक आहे, चल मग. बाकी ठीक ना सगळं? परत नाही रे, मला करायचंच होता पण माझ्याच जरा आळस झाला खरं सांग. नाही ठीक आहे, तसं काही नाही. चल ठेवू मग. हो, ठीक. धन्यवाद.